नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक खास मसाला वापरून आंबट गोड तिखट चवीची कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला कैरीची चटणी बनवायची आहे। त्यासाठी इथे मी 1 किलो तोतापुरी कैरी घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोरडी करून घेतलेली आहे। महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपल्याला साठवणीचा पदार्थ करायचा त्यावेळेस भांडी स्वच्छ असायला पाहिजे। जो पदार्थ बनवायचा तो स्वच्छ धुतलेला सुकवलेला असला पाहिजे। आता ह्या कैरीची आपल्याला देठाचा भाग काढून टाकायचा आणि साल काढून टाकायची आहे। या पद्धतीने साल काढायची आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे। सगळ्या कैरीची साल आपण या पद्धतीने काढून घेतलेली आहे। आता आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे, तर त्यासाठी इथे मोठी परात घेतलेली आहे आणि मोठी किसणी घेतलेली आहे। त्यावर आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे। छान अशी एकसारखी अशी किसल्या जाते। सगळी कैरी आपण इथे किसून घेतलेली आहे आणि याचं वजन सुद्धा करून घेतलेलं आहे। तर ही वजनी 750 ग्रॅम भरलेली आहे। तर इथे मी मोठी कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला ही सगळी किसलेली कैरी घालून घ्यायची आहे। तर इथे बघा, आपली 750 ग्रॅम कैरी भरलेली आहे। तर यामध्ये आपल्याला घालायची आहे 500 ग्रॅम साखर, म्हणजेच अर्धा किलो, आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ। तर गूळ इथे मी 200 ग्रॅम घेतलेला आहे। आता तुम्ही नुसती साखरही घालू शकता, गूळही घालू शकता। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून तुम्ही अर्धा तास 1 तासासाठी सुद्धा असंच ठेवून देऊ शकता, पण आपण लगेचच करून घेणार आहे। कारण अर्धा तास जर ठेवलं तर गुळाला आणि साखरेला छान असं पाणी सुटतं। तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे करू शकता। अर्धा तास 1 तास तुम्ही साखर आणि गुळामध्ये ही कैरी मुरवत ठेवू शकता। तर इथे बघा, आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची, साखर आणि गूळ विरघळेपर्यंत। गॅस मोठा ठेवून आपण साखर आणि गूळ पूर्ण विरघळून घेतलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता। आता एक मोठी उकळी काढायची आहे आपल्याला। मोठ्याच गॅसवर उकळी काढायची आहे। मोठी उकळी आली की आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहे। तर इथे 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। इथे सैंधव मीठ घेतलेलं आहे आणि साधंसुद्धा घेतलेलं आहे। तर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालायचं आहे। आता हे आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला 1 तारी होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। तर आपली चटणी ही चटपटीत आंबट गोड तिखट चवीची व्हावी त्यासाठी खास आपल्याला पंचरत्न मसाला बनवायचा आहे। तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरं, त्यानंतर घालायचे पाव चमचा इथे ओवा, त्यानंतर घालायचं पाव चमचे मेथी दाणे आणि पाव चमचा इथे घेतलेले आहे काळे तीळ। आता हे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे। मसाला हलकासा भाजून झाला की आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। मसाला इथे थंड झालेला आहे आणि मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। खूपही नाही, अगदी थोडासा आपल्याला जाडसर ठेवायचा आहे। मंद गॅसवर आपण 20 मिनिटे चटणी शिजवून घेतलेली आहे आणि छान अशी घट्ट झालेली आहे। आता आपल्याला चेक करायचं आहे। थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आणि त्यानंतर चेक करायचं आहे। तर इथे तुम्हाला मी दाखवते, बघा, बरोबर 1 तार बनत आहे।
आपल्याला जास्तसुद्धा शिजवायचं नाही. छान अशी एक तार व्हायला लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि बंद केल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला तो सगळा यामध्ये घालायचा आहे. आणि त्यानंतर घालायचं आहे इथे साखरेत बारीक केलेली वेलची पूड अर्धा चमचा. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता जसे जसे थंड होईल ना तसं तसं ही चटणी दाटसर होते. बघा सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ही चटणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि मगच कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे. म्हणजे छान अशी ही वर्षभर टिकते. आता ही चटणी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये तोंडी लावायला काही नसतं किंवा भाजी आवडत नाही तेव्हासुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागते. आता ही आपण पूर्णपणे थंड करून घेऊ. एकदम रसरशीत आणि पंचरत्न मसाला वापरून केलेली आपण ही कैरीची चटपटीत चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता, याचा रंग बघू शकता आणि रसरशीतपणा बघू शकता. आता ही चटणी तुम्ही हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. ही चटणी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, डब्याला नेऊ शकता. मुले हॉस्टेलला असतील त्यांनासुद्धा तुम्ही ही अशी काचेच्या बरणीमध्ये भरून देऊ शकता. आता घरात एखादी भाजी नसेल किंवा भाजीच आवडत नसेल तर चपातीला लावूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता. एवढी ही टेस्टी झालेली आहे. ही चटणी तुम्ही वर्षभरासाठी जरी केली पण एवढी टेस्टी झालेली आहे की ती आठवड्याभरातच संपून जाईल. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या सीझनमध्ये कैरीची चटणी जरूर करून बघा. आणि तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.